नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज एक इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आलेलो आहे. तर मार्केट, भारतीय मार्केट असू दे किंवा विदेशी मार्केट असू दे, कधीही काही क्षणातच मार्केट कोसळतो अशीच एक गोष्ट आहे. तर 6 मे 2010 रोजी जो US मार्केट आहे, USचा इंडेक्स आहे डाउ जोन्स इंडस्ट्री, हा एक काही क्षणातच म्हणजे 5 ते 10 मिनिटातच 9% घसरण झाली. त्याला फ्लॅश क्रॅशसुद्धा म्हणतात. तर ह्याच्या पाठीमागचं कारण काय, तर तो फ्लॅश क्रॅश का झाला म्हणजे 5 मिनिटांमध्येच मार्केट 900 पॉईंट कोसळला होता. तर ह्याचा रिझन म्हणजे काय, की जो इंडियन ओरिजिन असणारा नविंद्र सिंग सराव हा एक ट्रेडर होता. तो लंडनमध्ये 10/10 खोलीत बसून तो ट्रेडिंग करत होता. तो अल्गोरिदम ट्रेडिंग करत होता, म्हणजे ऑटोमॅटिक ट्रेडिंग करत होता. तर त्यानं स्पूपिंग नावाचा कन्सेप्ट वापरला होता. स्पूपिंग म्हणजे काय, जो बीड आणि आस्पर्ध असतो आणि त्याच्या खाली जो क्वांटिटी असतो, की बायर किती प्राइसला किती क्वांटिटी घेऊन बसलेले आहेत, सेलर किती प्राइसला किती क्वांटिटी घेऊन बसलेले आहेत. तर सेलिंग साईडचे ऑर्डर हे जास्त होते. तो एंट्री मारत नव्हता, फक्त लोकांना दाखवण्यासाठी एंट्री मारून ठेवत होता लिमिटमध्ये. तर हे लोकांना समजलं की सगळ्यात जास्त क्वांटिटी सेलिंगमध्ये बसलेली आहे आणि काही क्षणातच मार्केट 900 पॉईंट क्रॅश झाला. म्हणजे जवळपास 9% डाउ जोन्स इंडस्ट्री कोसळला आणि त्या 5 मिनिटांमध्ये जो क्रॅश होता $1 ट्रिलियन नुकसान त्यांना झेलावं लागलं. नंतर असं समजलं की हे चुकीचे आहे, त्यामुळे तो परत मार्केट रिकवर झाला. पण जो रिटेल इन्व्हेस्टर होते त्यांचा मोठा नुकसान त्यामध्ये झालेला आहे. 2010 साली जो फ्लॅश क्रॅश झाला त्याचा रिझल्ट 2015 साली आला आणि नविंद्र सिंग सरावला त्या ठिकाणी अटक करण्यात आलं आणि त्याचं ट्रेडिंग अकाउंट, डिमेट अकाउंट हे बंद केलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा ही इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला कशी वाटली आहे, तर लवकरात लवकर अपेक्स इंडिया चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.